नाशिकहून मुंबईकडे जो आदिवासी शेतकऱ्यांचा लाँग मार्च निघालाय, त्याबद्दलचा हा आहे एक छोटासा आढावा. तुम्ही ऐकलंच असेल, हजारो आदिवासी शेतकरी, ज्यांना लाल वादळ असंही म्हटलं जातंय, ते आपल्या मागण्यांसाठी थेट नाशिकहून मुंबईकडे निघालेत. आणि हो, यामुळे सरकारवर दबाव प्रचंड वाढलाय. या मोर्चाबद्दल 3 गोष्टी खास लक्षात घेण्यासारख्या आहेत. पहिलं म्हणजे या मोर्चाचा प्रचंड मोठा आकार आणि लोकांचा निर्धार. म्हणजे बघा, सुरुवातीला 25-30 हजार लोक होते, पण आता तो आकडा 50 हजारांच्या जवळ पोचलाय. अक्षरशः 6-7 किलोमीटर लांब रांग आहे. आणि आंदोलक एकदम ठाम आहेत. ते म्हणतात की ही आरपारची लढाई आहे. मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे हटणार नाही, भले महिना लागो. दुसरं म्हणजे हा लढा ना 2 पातळ्यांवर चाललाय. एकीकडे हजारो लोक रस्त्यावर आहेत, मुंबईच्या दिशेने चालतायत, आणि दुसरीकडे कॉम्रेड जी.पी. गावितांच्या नेतृत्वात एक टीम थेट सरकारशी बोलायला मुंबईत दाखल झालीय. त्यामुळे आता त्या चर्चेतून काय निघतंय यावर सगळं अवलंबून आहे. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, लोकांचा खरा राग नवीन मागण्यांवर नाहीये, तर जुनी आश्वासनं पूर्ण न झाल्यामुळे आहे. त्यांचं म्हणणं एकदम साधं आहे, सरकार निर्णय जाहीर करतं, पण अधिकारी लोक त्याची अंमलबजावणीच करत नाहीत. म्हणूनच यावेळी त्यांना फक्त आश्वासनं नकोत, त्यांना ठोस कृती हवी आहे. थोडक्यात काय, तर सरकारच्या निर्णयावर नाही, तर प्रशासकीय अधिकारी त्या निर्णयांची अंमलबजावणी कधी आणि कशी करतात, यावरच या मोर्चाचं भवितव्य ठरणार आहे.